मुंबई ठाण्याहून आलेला सुसाट प्रवास या ठिकाणी येऊन मात्र कासवगती पकडतो. तुम्ही जर मुंबई नाशिक महामार्गावर प्रवास करत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल मी कुठल्या टप्प्याविषयी बोलतोय. बरोबर, मी बोलतोय ते वडपे ते समृद्धी महामार्गावरून ग्लोबल कॉम्प्लेक्स पर्यंतचा जो पट्टा आहे 1 किलोमीटरचा, या पट्ट्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. सदर जेव्हा आपण मुंबई ठाण्याहून येतो, आपल्याला माझी वडे ते वडपे या आटपदरीकरण रस्त्याचे कामे पूर्ण झालेले दिसतात. ज्या कारणास्तव त्या मार्गाने होणारा जो प्रवास आहे तो आपला प्रवास सुसाट होतो. आणि जेव्हा आपण वडपे इथून पुढे येतो तुम्ही पाहू शकता रस्त्यावर कशी वाहतूक कोंडी लागलेली आहे. वडपेहून जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा तोच मार्ग फक्त 4 पदरीकरणाचा राहतो. म्हणजे सुसाट आपला जो प्रवास 8 पदरीकरणावरून येतो, 16 मार्गिक येते, त्या प्रवासाचा वेग पुढे 4 पदरीवर येऊन मंदावला जातो. तुम्ही पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक इथे मोठा खड्डा आहे जो एक्झॅक्टली शांग्रीला रिसॉर्टच्या अगदी समोर आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर भयंकर प्रमाणात गाड्या फसतात. आणि हा रोजचा मार्ग आहे. आपण जर या मार्गावरनं प्रवास केला असाल तर आपला अनुभव काय आहे ते कमेंट्समध्ये नक्की नमूद करावे. एकदा का ठाणे आपण माझीवाड्यावरनं क्रॉस झालो की वडपेपर्यंत आपला जो प्रवास आहे तो अक्षरशः सुसाट होतो. परंतु हा जो पट्टा आहे वडपे ते समृद्धी महामार्गावरून 1 किलोमीटरचा अंतर, मुख्य रस्ता सोडून आपल्याला हा जो बाजूचा मार्ग आहे जो चिखलाने पूर्ण भरलेला असतो, लाल मातीने भरलेला असतो, खड्ड्यांनी भरलेला आहे, पाण्याने भरलेला आहे, पाणीच साचलेलं आहे, या संपूर्ण मार्गातून आपल्याला गाडी घेऊन प्रवास करावा लागतो. आता देखील तुम्ही पाहू शकता मुख्य मार्ग सोडून कित्येक गाड्यांना असं या कच्च्या रस्त्यावरनं प्रवास करावा लागतो. हा जो 1 किलोमीटरचा जो टप्पा आहे यामध्ये हा जो खुला मार्ग कच्चा, हा मार्ग का बनवला जात नाही हे काही करत नाही. कारण कित्येक वेळेस या जो हा 1 किलोमीटरचा जो अंतर आहे 1 किलोमीटरचा, या अंतरात कित्येकदा ॲम्ब्युलन्स फसून राहिलेले असतात. जशी सकाळच्या वेळेस इथून जाणारी ही अवस्था आहे तशीच अवस्था संध्याकाळच्या वेळेस परतीच्या प्रवासाला देखील होते. मी आता खास करून वडपे उड्डाणपूल चालू झालेला असल्या कारणाने थोडी वाहतूक कोंडी जी तिथे व्हायची ती कमी झालेली आहे. अन्यथा संध्याकाळच्या वेळेस भिवंडीकडे वळण घेताना अक्षरशः नाकी नऊ यायचे. तुम्ही खड्ड्यांचे साम्राज्य पाहू शकता. आणि आपल्या उजव्या हाताला जे तुम्हाला ब्रिज दिसत आहे ते वडपे टेकडीचे ब्रिज, तसे आपल्या डाव्या हाताला जे डोंगर दिसत आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा मार्ग. आणि इथूनच आपल्याला उजव्या हाताला वळण घेऊन समृद्धी महामार्गाकडे प्रवेश घेतला जातो. तर पाहू शकता समृद्धी महामार्ग उजव्या हाताला वळावे. असो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नमूद करावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावे. चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. सतत नवीन नवीन प्रौढ अपडेट्स खास आपल्यापर्यंत आपले मराठी यूट्यूब चॅनल. आपल्या उजव्या हाताला जी भिंत दिसत आहे ती वडपे टेकडीच्या उड्डाणपूल जो बनत आहे ब्रिज त्याची उतरण आहे. आणि याचा अपडेट देखील मी पुन्हा लवकर आपल्यासमोर आणेल. आणि सध्या पाऊस खूप जास्त प्रमाणात चालू असल्यामुळे आपल्याला बरेचसे अपडेट उशिरा मिळत आहेत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. असो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.